गाईज, वेलकम टू स्नेहापार ब्लॉग्स. तर आता मी चालले गावावरून माझ्या घरी पण नाही, आम्ही फिरायला चाललो आहे. माझी मम्मी आले तर आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला आणि श्रीवर्धनला. आणि एवढा पाऊस पडतो आहे ना, खूप बेकार. पण 10 मिनिटांनी आली. गाईज, आता आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीला आणि माझ्या मावशीला घ्यायला. तर तुम्ही तुम्हाला दाखवते त्यांचा एक्साइटमेंट किती आहे. म्हणजे माझ्या मावशीच्या पोरी पण आल्यात, त्यांना तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आम्ही दिवाळी पाठला गेलेलो तर त्या दोघे आल्यात. सो मी गावाला होती तर मी गावावरूनच आले. ते लोक मुंबईला होते तर ते लोक तिथून येत आहेत. सो त्यांची एक्साइटमेंट बघायची. आम्हाला फिरायला जायचं त्याच्यामुळे. आम्हाला वर्ष झालं आम्ही फिरायला नव्हतं गेलो. आम्ही डिसेंबरमध्ये रत्नागिरीला गेलो तेवढं, त्याच्यानंतर काय फिरायला नाही गेलो. त्याच्यामुळे आम्हाला खूप अशी एक्साइटमेंट झाली की किती एका वर्षानंतर आम्ही फिरायला जातो एकत्र. सो बघूया आता त्यांची काय, त्या लोकांनी काय ट्रेनमध्ये मजा केली मला पण नाही माहिती. बाय बाय. तर गाईज, आता माझी फॅमिली आलेली आहे. बघा माझी सगळी फॅमिली. सो खूप एक्साइटमेंट आहे ते लोक आलेत म्हणून मी. कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटतो आहे. कारण मी एवढे दिवस गावाला होते आणि ते लोक डायरेक्ट मुंबईवरनं आलेले. तर गाईज, आमचा पहिला फिरायचा स्टॉप आहे हरिहरेश्वर. सो आम्ही तिथे मंदिरात जाणार, मग तिथून आम्ही बीचवर फिरायला जाणार मस्त वेगळी. सो एन्जॉय. बाय बाय. 12 वाजले ना. मावशी काय बोलते 12 नाही वाजणार? अजून कोणते 12 वाजायचे? आता आम्ही हरिहरेश्वरच्या मंदिरात पोचलोय. तर एवढा वेळ गाडीमध्ये व्हिडिओ नाही काढले बिकॉज मला वॉमिटिंग होत होती. तिची हालत खराब होती. नाही पडणार पागल. गाईज, आम्ही थकून आलोय. मी 3 तास ट्रेनमध्ये उभी होती. मी नाही, मी तर झोपा काढून आले मस्त. कारण ही गावी होती ऑलरेडी. आणि जर आपल्याला बोलला की व्हिडिओ काढू नका, आम्हाला भूक लागते त्याच्यामुळे आता आम्ही खायला बसतो. मी मागवलंय डोसा. उद्या मला बिर्याणी पाहिजे. बिर्याणी यार मामा आज नाही, आज चिकन तंदुरी पाहिजे. पुढे खाली मला पण आवडते खायला. गाईस बघा, आम्ही आमचंच काढणार ना. तुझ्याकडे तुमच्या फोन काढा. बीचवर आलो, एकदम मस्त बीच आहे. असा पाहिजे तुला मी. माझा गाव
गाईच आता आम्ही आलो दिव्यागरला. मस्त गाड्यात झोपा काढल्यात कारण की खूप झोप आलेली. दिव्यागरच्या गणपती मंदिरात सासफुल फिरायचं. अरे आलो का फोटोशूट साठी किती भांडार आहे तुम्ही. काढलेले मंदिराचा फोटो आता सध्या एवढाच टाकला एवढा बाजू. हाय वेफी. वेफीच आमची या व्लॉग मध्ये जास्त दिसणार. काय काय तर बाहेरून घ्या ना. बाहेरून नाही ना पूर्ण. बाहेरून पूर्ण येईल. तू पडली असती मी. काय घेते रे खायला. तुम्ही बसमध्ये गाडी ते आपल्या बॅगेत खाऊ होते का झोपल्या. पावडे ए पडेल ना मी त्या फोटोच्या नादात.